नमस्कार मंडळी. तर द बंगलो केअरटेकर फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा मी माझ्या चॅनलसाठी आज पहिलाच ब्लॉग बनवतो आहे. काय चुकल्यास नक्की सांगा. आपण ती चूक सेकंड टाईमला नक्की सुधारू. आणि तुम्हाला मग चॅनलच्या नावावरून कळत असेल की मी एका बंगल्यावरती काम करतो. तिथं म्हणजे आपण केअरटेकरचं काम करत असतो. आणि तिथं आपलं एक किचनसुद्धा आहे. तिथं किचनमधून आपण जेवण वगैरे कस्टमरसाठी बनवतो. तर आपण फर्स्ट टाईम आज ब्लॉग बनवतो आहे. तर काही चुकल्यास नक्की सांगा. चूक आपण सेकंड टाईमला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सुधारू. त्याचा प्रयत्न करू. आणि अजून काय वाटल्यास तुम्ही नक्की कमेंट करा. तर आज आपल्या किचनची डीप क्लिनिंग चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने डीप क्लिनिंग चालू आहे. ती मावशी वगैरे सगळी डीप क्लिनिंग करतात. बघा, हा बघा, या किचनमधला सगळा जो पसारा आहे तो आपण इकडे काढून ठेवलेला आहे. सगळी भांडी वगैरे सगळं इकडे आणलेलं आहे. म्हणजे किचनमध्ये जागा नसल्यामुळे सगळं बाहेर आणून ठेवले. नंतर डीप क्लिनिंगला आपण किचन घेतलेलं आहे. आणि कसं आहे, आपण ज्या ठिकाणी जेवण वगैरे बनवतो तर ती जागा स्वच्छ असायलाच पाहिजे. सगळ्यांनाच वाटतं की आपण जे जेवण खातो ते ठिकाण किंवा ते भांडी वगैरे सगळं स्वच्छच असायला पाहिजे. मला स्वतःलासुद्धा तसंच वाटतं की आपण ज्या ठिकाणून जेवण वगैरे बनवतो आहे, म्हणजे कस्टमर शेवटी बघायला येत नसतं, पण आपल्याला माहिती असतं. त्यांना पण असं वाटतं की आपल्याला सगळं हायजेनिकच मिळायला पाहिजे. तर या पद्धतीनेच आपण कसं दर 15 दिवसाला, महिन्यातून असं डीप क्लिनिंग घेत असतो किचनची. तसेच आज आपण डीप क्लिनिंग घेतलेली आहे. तर चला, तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आपली डीप क्लिनिंग चालू आहे. आपण आता किचनकडे जाऊया. आता आपण बंगल्यामध्ये होतो. आता आपण किचनमध्ये जाणार आहोत. तर बघू शकता, हे आपलं किचन आहे. तर हे किचन आहे आपलं. हे बघा, एकदा ती क्लिनिंग चालू आहे. मावशी पत्तीच्या वर चालली. मावशी वॉश बेसिन वगैरे सगळं व्यवस्थित क्लिनिंग चालू आहे. आणि कसं आहे, दर 15 दिवसाला आम्ही अशी डीप क्लिनिंग घेतो. कसं आहे, जिथं आपण जेवण बनवतो ती जागा स्वच्छ असायलाच पाहिजे. तर त्या हिशोबानं बघायचं सगळं व्यवस्थित साफसफाई चालू आहे. सगळं भट्टी वगैरे सगळं व्यवस्थित क्लिनिंग वगैरे घेऊन या. बघा, काल फ्रीजसुद्धा आम्ही व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. बघू शकता, म्हणजे खूप आईस वगैरे झाला होता त्याच्यामध्ये. तर काल सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण पेस्ट कंट्रोल वगैरे करून सगळं आज साफसफाई करायला घेतलेली आहे. इकडं आपलं वॉशरूम वगैरे आतमध्ये त्याचीसुद्धा आज क्लिनिंग चालू आहे. पण कस्टमर खाली झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस आपलं किचन बिझी असतं त्यावेळेस आपण ही क्लिनिंग नाही करू शकत. तर आपलं आज कस्टमर नाही आहे, काय नाही, तर म्हटलं चला आपण आज डीप क्लिनिंग करून घेऊया. तर आज डीप क्लिनिंगला किचन घेतलं आहे. बघा, आपलं एवढं किचन आहे. आणि किचन कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि सेकंड ब्लॉग कशावरती बनवायचं ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. हे इकडं सगळं आपली डोसाभट्टी वगैरे आहे. ह्याच्यावरती डोसे वगैरे जातात. बाकी या 2 आपल्या शेगड्या आहेत, नॉर्मल शेगड्या आहेत. तर हे नॉर्मल तर सगळं तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्या किचनमधून आपला व्ह्यू बघा, आणि दिसणार नाही, हा किचनमधून आपल्या व्ह्यू दिसतो. विंडो खोलल्यानंतर पूर्ण स्ट्रॉबेरी वगैरे आणि खाली वॉटरफॉलसुद्धा आहे. तर आज पहिला ब्लॉग बनवतो आहे. काय चुकी वगैरे वाटल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. दुसऱ्या ब्लॉगमध्ये ती चुकी आपण नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि इकडे बघा, व्यवस्थित सगळी क्लिनिंग चालू आहे. चला, तुम्हाला मी आमचं स्विमिंग पूल वगैरे ते पण दाखवतो. तर बघू शकता, इकडं आमचं स्विमिंग पूल आहे. कस्टमर नसल्यामुळं आज थोडं क्लिनिंग नाही झालेलं व्यवस्थित. आम्ही क्लोरीन वगैरे टाकून ठेवलेलं आहे क्लिनिंगसाठी. आणि इकडून बघा, हा व्ह्यू बघा, इकडून असा व्ह्यू येतो. आपल्या बंगल्यापासून असा व्ह्यू आहे. खाली बघू शकता, एकदम रिलॅक्स. म्हणजे जी लोक लांबून राहायला येतात त्यांना असा व्ह्यू मिळाला तर त्यांना खूप छान वाटतं आणि रिलॅक्ससुद्धा वाटतं. कारण लोक शहराकडून येत असतात की त्यांना एक रिलॅक्स माइंड फ्रेश करण्यासाठी या गोष्टीची गरज असते. तर आपल्या कसं, आपण ज्या ठिकाणी कामाला आहे तिथं आपल्याकडे 2 बंगलो आहेत. तर एक तर मी तिथं होतो, व्हिडिओ शूट केला, तो एक बंगलो आहे. आणि हा दुसरा बंगलो आहे, बघू शकता. आणि त्याचं हे स्विमिंग पूल आहे. तर ह्या बंगल्यामध्ये आज कस्टमर येणार आहे, त्याच्यामुळे
हा बंगलो आम्ही प्रॉपर रेडी करून ठेवलेला आहे. आणि इकडे आपलं थोडंसं स्पेस आहे लॉन टाईप, म्हणजे इकडं कोण चहा कॉफी वगैरे सकाळी बसू शकतात निवांत. इकडं झोकासुद्धा आम्ही ठेवलेला आहे. इकडं गेस्टसाठी झोकासुद्धा ठेवलेला आहे, जेणेकरून इकडे रिलॅक्स बसू शकतात. बाकी इकडे झाडं वगैरे आम्ही बघा लावलेली आहेत. खूप छान बंगलो आहे. आणि आपला बंगलो हा पाचगणीमध्येच येतो ॲक्च्युली, भिलारमध्ये. कोणाला वगैरे यायचं वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला फोटोज वगैरे किंवा लोकेशन वगैरे नक्की पाठवेन. त्यानंतर तुम्हाला मी आता दाखवतो आमची पार्किंग स्पेस. जी पार्किंग आहे बघा, इकडे पण आम्ही अशा पद्धतीची झाडं वगैरे लावलेली आहेत, म्हणजे सीड्यांना झाडं लावून ठेवलेली आहेत. ते फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त छान वाटतात. त्यांना फुलं वगैरे आता आल्यात. आम्ही ज्यावेळेस आणले त्यावेळेस त्यांना एवढी फुलं वगैरे नव्हती, आता त्यांना चांगली फुलं वगैरे आली. मला दाखवतो पार्किंग. 2 बंगलो आहेत. तर बघा, ह्या पहिल्या बंगलोची ही पार्किंग आहे. ही बघा, ही पार्किंग आहे. तर आरामात 2 आणि इकडे 2, ही एक स्पेस आहे. इकडे 2 अशा 4 गाड्या आरामात इकडे बसतात. आणि बाकी इकडे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड वगैरे ठेवलेले आहेत. आणि आपल्या बंगलोचं नेम आहे इथं. तुम्हाला केबिन वगैरे दाखवतो, जिथे आपण सिक्युरिटीसाठी केबिन बनवलेली आहे. सिक्युरिटी तर आपल्या बंगल्यामध्ये नाही आहे, पण जो कामाला मुलं आहेत तिकडे झोपतात. ही केबिन आहे, त्याच्यासाठी बनवलेली आहे. केबिन बघितल्यानंतर बघा, आता तुम्हाला मी दुसऱ्या बंगल्याकडे घेऊन जातो. हे बघा, आपला जो बंगलो आहे, दोन्ही बंगलो रोड टच आहेत. मेन रोडला नाही, पण जो आउटसाईडला थोडा रोड आहे त्या रोडला टच आपले दोन्ही बंगलो आहेत. आपण आता दुसऱ्या बंगल्याकडे येतो आहे. त्याची पण सेम पार्किंग आहे. दोन्ही बंगलो एकदम ट्विन्स, एकदम सेम स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यांचं. बघू शकता, हा बंगलो आहे, सेम नेम, सेम एंट्री मिळणार तुम्हाला इकडे. आणि हे बघा, ही पार्किंग आहे. इथं ओपनिंग, आज इथे कस्टमर येत असल्यामुळे बघा दरवाजाला चावी वगैरे लावून ठेवली. कस्टमर आले की ओपन करून डायरेक्ट देऊन टाकायचं बंगलो. हे त्याचं नेम प्लेट आहे आपल्या बंगलोची. बाकी झाडं वगैरे बघा, चारी साईडला सगळे झाडं वगैरे लावून ठेवली आहे. आणि कसं इकडे महाबळेश्वर असल्यामुळे कसं पावसामध्ये सारखी लाईट वगैरे जात असते, कारण कामं चालू असतात. पाऊस आणि त्यामुळे जनसेट वगैरे काही ठेवाच लागतो बॅकअपला, कारण रात्री कधीही लाईट गेली तर कस्टमरला आपल्याला बॅकअप काहीतरी पाहिजे आपल्याजवळ, त्यासाठी आपण हे सुद्धा ठेवलेलं आहे. तर तुम्हाला जर पुढच्या वेळेस जर आतून बंगलो वगैरे बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी पुढच्या वेळेस नक्की एक ब्लॉग बनवेन, त्यात तुम्हाला प्रॉपर आतून बंगलो दाखवून देईल. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिलाच ब्लॉग आहे, काही चुकी झाल्या असल्यास नक्की सांगा, आणि ती चुकी आपण नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू. तर चला, भेटून दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.